हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो आज आपण धन ॲप कसं यूज करायचं हे बघूयात. ओके, सो स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता या प्रकारे इंटरफेस दिसतो. ओके, आणि खाली जे 2 नंबरला जे दिसते ना ते वॉचलिस्टचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सो इन्व्हेस्टेड ज्याच्यामध्ये तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिसणार. आणि फर्स्ट वॉचलिस्ट म्हणून आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जे पण तुम्हाला काय गोष्टी पाहिजेत ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता वॉचलिस्टमध्ये. FNOमध्ये जर क्लिक केलं, थर्ड वॉचलिस्ट ऑटोमॅटिक असते बघा, त्याच्यावरती जर क्लिक केलं तर सगळे जे इंडेक्स आहेत जे FNOमध्ये आहेत ते सगळे या ठिकाणी दिसतात. म्हणजे तुम्हाला ॲड करायची गरज नाही. निफ्टी, बँक निफ्टी हे काय ॲड करायची गरज नाही. समजा फॉर एक्झाम्पल मला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी, फिन निफ्टी ह्याचा ऑप्शन चेन बघायचे. सो मी ह्याच्यावरती क्लिक केलं आणि इथं सेकंडला आहे ऑप्शन चेन. सो ऑप्शन चेनवरती क्लिक केलं, या ठिकाणी ऑप्शन चेन आहे. ओके, सो याप्रमाणे तुम्ही ऑप्शन चेन बघू शकता आणि एक्सपायरीज इकडे आहेत. पाहिजे ती एक्सपायरी तुम्ही ट्रेड करू शकता. इझी आहे. बास्केट करायचं असेल तर इथंचा ऑप्शन आहे बास्केट करायला. सो फॉर एक्झाम्पल 20,500 जो आहे मला बाय करायचा आहे, 20,550चा सेल करायचा. सो मी या ठिकाणी इथं बघा खाली ऑप्शन आहे बास्केट, ह्याच्यावरती क्लिक करू शकतो. बाय सेल करू शकतो इथूनच. सगळ्या गोष्टी इथूनच पॉसिबल आहेत आणि इझी आहे. ओके, सो आता राईट नाव आपण काय करूया की कॅशमध्ये एक ट्रेड करून बघूया. सो फर्स्ट वॉचलिस्टवरती जातो आणि एखादा स्टॉक ॲड करतो. लाईक SBIN करूया, स्टेट बँक ऑफ इंडिया. सो ऑलरेडी ॲडेड आहे. सो इथे जेव्हा तुम्ही प्लसवरती क्लिक करता तेव्हा ते वॉचलिस्टमध्ये ॲड होतं. कुठल्या वॉचलिस्टमध्ये करायचे? सो फर्स्ट वॉचलिस्टवरती करायचं. सो एक इथं काय दाखवतं आहे की ऑलरेडी इन वॉचलिस्ट दाखवतं आहे, ऑलरेडी वॉचलिस्टमध्ये आहे. सो हा स्टॉक तर नाही करू शकत, दुसरा स्टॉक कुठला तरी करूया. सो फॉर एक्झाम्पल आपण करूया ज्युबिलंट फूड. ओके, आय गेस हा पण ॲड आहे बघा. इथं प्लस दिसतंय आणि इथं मार्क दिसतंय, ते एक सिम्बॉल दिसतंय. सो आपण एक काम करू, दुसरा कुठला घेऊया. टाटा मोटर्स आहे का बघूया. टाटाचा कुठला तरी करूया. ओके, सो टाटा मोटर्सवरती प्लसवरती क्लिक करतो. ओके, टाटा पॉवर टाटा मोटर्स जो आहे तो ॲड झाला आहे. आता मी बॅक जातो आणि बघा टाटा मोटर्स दिसतोय, बरोबर ना. सो मला याला करायचं आहे बाय. सो मी याच्यावरती क्लिक केलं आणि त्याचा चार्ट वगैरे बघायचा असेल तर फुल स्क्रीन चार्ट तुम्हाला दिसतो. चार्ट बघायचा असला चार्ट बघा. मला इथं तुम्हाला बाय सेल करून दाखवायचे, स्टॉप लॉस लावून दाखवायचे. स्टॉप लॉस कसा लावला जातो. ओके, सो मी या ठिकाणी बायवरती क्लिक केलं आणि किती क्वांटिटी पाहिजे बाबा, एक पाहिजे का किती. इन्व्हेस्टिंग आहे बघा इथं, इन्व्हेस्टिंग. सो मला ट्रेडिंग करायचे. सो मी ट्रेडिंगवरती क्लिक करणार. सो मला समजा फॉर एक्झाम्पल 2 स्टॉक्स घ्यायचे या ठिकाणी आणि मार्केट प्राईजला घ्यायचे आहेत, तर मी मार्केटवरती क्लिक करणार. लिमिटला करायचं, लिमिट करणार. ओके, याप्रमाणे. सो मी मार्केटला करून दाखवतो. इन्स्टंट बायवरती क्लिक करतो. इन्स्टंट बाय म्हणजे लगेच बाय होणार मार्केट प्राईजला. ओके, सो या ठिकाणी मी बाय केलं. सो ही ऑर्डर एक्झिक्यूट झाली बघा, वरती नोटिफिकेशन आहे. सो याच्यावरती डिरेक्टली क्लिक करा आणि ऑर्डर्सवरती क्लिक करा. इथं पोझिशन चालू आहे माझी. ओके, टोटल PNL दिसतोय बघा 0. ओके, सो याच्यामध्ये 10-20 पैशाचा डिफरन्स असणार, कारण की 2च शेअर्स घेतलेत. आता ह्याला स्टॉप लॉस कसा द्यायचा हे बघूया. 815.45ला मी या ठिकाणी परचेस केलं आहे ना. 815.45ला मला स्टॉप लॉस द्यायचा आहे ₹2. सो ह्याच्यावरती मी क्लिक केलं. इथे बघा येतं नेकेड पोझिशन ॲड स्टॉप लॉस. इथं बघा PNLच्या खालीच दिसतं नेकेड पोझिशन ॲड स्टॉप लॉस. ह्याच्यावरती क्लिक करा, ॲड करा. ॲड केल्यानंतर आता मी परचेस कितीला केलं आहे तुमच्या जर लक्षात असेल 815.45. सो मी 813चा स्टॉप लॉस द्यायचा आहे मला. सो ट्रिगरमध्ये तुम्ही द्या तो. सो जो काय स्टॉप लॉस तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही 813. सो इथं ट्रिगरमध्ये द्यायचा आणि त्याच्यापेक्षा थोडा कमी 1-2 पॉईंटचा बफर द्या आणि 811 इथं द्या. ओके, म्हणजे काय असतं, ट्रिगर प्राईज ॲक्च्युली स्टॉप लॉस असतो आणि लिमिट प्राईज म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिफरन्स जर आला. समजा फॉर एक्झाम्पल हे बाबा प्राईज जंप झाली, 813ला आली आणि डिरेक्टली 813वरून ती 809 झाली, मग ती 813ला दिसलीच नाही किंवा काय, तर ती स्टॉप लॉस तुमचा ना ट्रिगरच होत नाही. सो त्यामुळे तिकडे बफर द्यायचा किंवा 811 ते 813मध्ये ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे. 813लाच असं नाही आहे, 813 ते 811चं या रेंजमध्ये माझी प्राईज एक्झिक्यूट झाली पाहिजे. ओके, म्हणून बफर देणं गरजेचं असतं. सो ट्रिगर प्राईज आणि लिमिट प्राईजमध्ये थोडा मोठा डिफरन्स ठेवत जा कधी पण, इम्पॉर्टंट आहे. ओके, सो या ठिकाणी मी सेलवरती क्लिक करतो इथं. सो या ठिकाणी माझी ऑर्डर लागली स्टॉप लॉसची. सो ऑर्डर्सवरती जा. इथं बघा ट्रिगर पेंडिंग दिसतंय, ट्रिगर पेंडिंग, बरोबर ना. आता स्टॉप लॉस माझा पेंडिंग आहे. पोझिशन्सवरती जाऊया आणि परत ह्याला काय करूया, टार्गेट देऊया आता. सो या ठिकाणी परत एकदा ह्याच्यावरती क्लिक केलं आहे आणि आता मला काय करायचं आहे बघा. इथं तर नेकेड पोझिशन नाही आहे, त्यामुळे इथं स्टॉप लॉसची गरज नाही. स्टॉप लॉस लावलाय म्हणून दिसतंय बघा इथं. स्टॉप लॉस इथं लावलाय म्हणून दिसतंय, स्टॉप लॉसची गरज नाही. आता आपल्याला टार्गेट द्यायचं आहे. सो या ठिकाणी खाली बघा आहे की एक्झिट पोझिशनवरती क्लिक केलं
आणि एक्झिट केले की आता मला काय करायचं आहे, लिमिट द्यावं लागणार आहे, लिमिट, कारण की मी टार्गेट देतोय ना. सो या ठिकाणी मला द्यायचं आहे 814.85ला मी परचेस केलं आहे ना. सो 818चं मला टार्गेट द्यायचं आहे. सो लिमिट केलं आणि इन्स्टंट सो केलं. या ठिकाणी ऑर्डर्सवरती जाऊया आणि बघा 2 पेंडिंग ऑर्डर्स आहेत या ठिकाणी. एक आहे स्टॉप लॉस, एक आहे टार्गेट. ओके, समजते. वरचं जे आहे ते आहे टार्गेट आणि खालचं जे आहे ट्रिगर पेंडिंग तो आहे स्टॉप लॉस. समजलं. सो याप्रमाणे तुम्ही करू शकतात. स्टॉप लॉस कसा द्यायचा समजलं तुम्हाला. ओके, याप्रमाणे स्टॉप लॉस तुम्ही द्या. आता एक ऑप्शन्सचा ट्रेड करून तुम्हाला दाखवतो. ओके, सो या ठिकाणी काय करूया, ह्या ऑर्डर जे आहेत ते कॅन्सल करून टाकतो मी. दोन्ही ऑर्डर्स कॅन्सल करूया. ओके, सो या ठिकाणी आपण ऑर्डर कॅन्सल केलेत, दोन्ही ऑर्डर कॅन्सल केलेत आणि पोझिशन ओपन आहे. आता ह्याच्यावरती क्लिक करतो. त्याला काय करूया, इथं बघा मी ऑर्डर कॅन्सल केलेलं ना, तर ते परत आलं बघा, नेकेड पोझिशन ॲड स्टॉप लॉस. सो स्टॉप लॉस देताना इथं फक्त क्लिक करायचे. खूप सिंपल दिलं यांनी, लगेच तुम्ही स्टॉप लॉस देऊ शकता. म्हणजे दाखवतं की तुमच्या पोझिशनला स्टॉप लॉस नाही, स्टॉप लॉस द्या. सो याच्यावरती परत क्लिक करतो. आणि स्टॉक्स आता 2च आहेत ना, तर डिलिव्हरीला घेऊन टाकू, कशाला उगाच सेलिंग वगैरे करा. सो इथं आहे बघा कन्वर्ट टू डिलिव्हरी, ह्याच्यावरती क्लिक केलं. येस, सो डिलिव्हरीमध्ये माझे स्टॉक्स गेले. आता मी हे घेऊन टाकले. ओके, सो आता एक FNOमध्ये ट्रेड करून बघूया. सो वॉचलिस्टवरती गेलो, FNOवरती क्लिक करूया. आज एक्सपायरी आहे निफ्टीचे. सो निफ्टी कुठे, इथे बघा निफ्टी आहे, निफ्टीवरती क्लिक करतो. ऑप्शन चेनवरती जाऊया आणि कितीला चालला आहे, 450ला. इथं बघा जेला बघा प्राईस दिसते, लाईव्ह प्राईस दिसते 456, 457. सो ATMची स्ट्राईक ऑलमोस्ट 450ची आहे. सो आपण काय करूया, आता एक्झाम्पलसाठी घेतोय ना आपण. सो एक काम करूया, 2.4 रुपयाचा जो आहे ना प्रीमियम, एक काम करूया, चला तुम्हाला समजण्यासाठी बेटर प्रीमियम घेतला पाहिजे. सो या ठिकाणी आपण करूया 21,500चा या ठिकाणी आपण बाय करूया. ओके, सो 5.70ला चालला आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा लॉसच होणार आहे, कारण की का आज ह्याची एक्सपायरी आहे, त्यात प्रीमियम डीके होत आहेत. सो प्रीमियम हळूहळू डीके होणार, सो लॉस होणार आहे. सो मी फक्त दाखवण्यासाठी करतो, इथं काय प्रॉफिट दाखवायचं नाही आहे. प्रॉफिट दाखवायचं असतं तर सेल केला असता. सो सेल नाही करत, बाय करतोय तुम्हाला समजण्यासाठी. ओके, सो मी या ठिकाणी बाय करतोय. एक लॉट करूया मार्केट प्राईजला. ओके, केलं. ठीक आहे, आता जाऊया. ओके, पोझिशनमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल इथं 10 रुपयाचा लॉस चालू आहे, 15 रुपयाचा लॉस चालू आहे. सो ह्याला आपण पहिला स्टॉप लॉस द्यायला शिकूया. ओके, ह्याच्यावरती मी क्लिक केलं आणि इथं बघा येते नेकेड पोझिशन ॲड स्टॉप लॉस. सो इथं क्लिक करा ॲड आणि स्टॉप लॉस कितीला आपण बाय केला एकदा परत बघून घ्या. ओके, कितीला घेतला होता, 5.50ला घेतला होता ना. सो मला इथं स्टॉप लॉस द्यायचा आहे 2 रुपयाचा. सो 3.50 आणि त्याच्यामध्ये बफर म्हणजे त्याच्यापेक्षा खालची प्राईस. मग कितीचं देऊया बफर, 1 रुपयाचा. ठीक आहे, सो 2.50. सो बफर द्यायला शिका. बफर एक थोडा मोठा पाहिजे. आता आपला प्रीमियम छोटा म्हणून 1 रुपयाचा, तुमचा मोठा प्रीमियम असेल तर 2-3 रुपयाचा बफर द्या. ओके, आणि सेलवरती क्लिक केलं. सो ऑर्डर्सवरती जाऊन बघा आहे का पेंडिंग, आहे. ट्रिगर पेंडिंग आहे, बरोबर का. सो ट्रिगर पेंडिंग आहे, तर आता स्टॉप लॉस जाईल. जेव्हा खाली येईल प्राईस तेव्हा स्टॉप लॉस निघून जाईल. आता मला टार्गेट द्यायचं आहे. सो परत एकदा क्लिक करतो, एक्झिट पोझिशन, आणि ह्यावेळी लिमिटवरती क्लिक करतो आणि मी 5.50ला बाय केलं. सो या ठिकाणी मी 7.50चं टार्गेट देतो आणि इन्स्टंट सेल. सो या ठिकाणी ऑर्डर्सवरती परत जाऊया. हे बघा एक ऑर्डर ओपन आहे, ती एक टार्गेट आहे आणि एक आहे स्टॉप लॉस. ओके, समजलं का. याप्रमाणे तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट देऊ शकता. मी या दोघांना कॅन्सल करून टाकतो आणि ही ट्रिगरवाली पण कॅन्सल करून टाकतो. ठीक, आता काय करूया, ती जी ऑर्डर आपली होती तिला एक्झिट करूया मार्केट प्राईजला. इथं गेलो, एक्झिट पोझिशन आणि मार्केटला एक्झिट केली. ओके, सो या ठिकाणी पोझिशन आपली एक्झिट झाली. सो एक्झिट झाले, 7 रुपयाचं या ठिकाणी प्रॉफिट आहे आपल्याला. ठीक आहे, सो याप्रमाणे तुम्ही करू शकता. परत पुढं आहे बास्केट. बास्केट कसं क्रिएट करायचं, इकडे ऑर्डर्सच्या साईडला बघा आहे बास्केट. बास्केटवरती गेलो आणि इकडे क्रिएट न्यू बास्केट. सो इथं नाव द्या निफ्टी. निफ्टी नाव दिलं, प्लस केलं. आता समजा फॉर एक्झाम्पल मला स्ट्रॅडल क्रिएट करायचे. सो 21,450चा पुट. ओके, 12 रुपयाला चालला आहे. सो बाय किंवा सेल, बाय करायचं असलं तर बाय ॲड करा, ॲड टू बास्केट. आणि 450चा कॉल पण ॲड करायचा. सो 21,450चा या ठिकाणी मी कॉल ॲड केला आणि हा पण मला बाय करायचा आहे. सो ॲड टू बास्केट केलं. ह्या बास्केटचं नाव आहे निफ्टी आणि मार्जिन किती लागतं आहे, 1500 रुपये लागतं या ठिकाणी. ओके, आणि खाली बघा बटन आहे एक्झिक्यूट दिस बास्केट. एका बटनवरती हे दोन्ही ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जातील. सो याप्रमाणे तुम्ही बास्केट पण क्रिएट करू शकता, ऑर्डर प्लेस करू शकता. खूप सिंपल आहे, इझी आहे. ओके, याप्रमाणे तुम्ही ऑर्डर प्लेस करा.
खूप इझी टू अंडरस्टँड आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. ऑर्डर्स इथं आहे, पोझिशन्स इथं आहेत, तुम्हाला सगळं इथं दिसतं. प्रॉफिटमधल्या पोझिशन असा दिसतात आणि लॉसमधल्या अशा इथे दिसतात आपल्याला. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की ट्रिगर प्राईस खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रिगर प्राईस आणि लिमिट प्राईसमध्ये थोडासा डिफरन्स ठेवत जा. ओके, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्या प्रकारे तुम्ही ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आहे ना पर्पलवाला ॲप बघूया, धनचा पर्पल. तो खूप युजफुल आहे ऑप्शन ट्रेडर्ससाठी. तो ॲप आपण नंतर बघूया. ओके, चला बाय बाय, जय महाराष्ट्र. सो हाय गाईज, आता आपण पर्पल ॲप बघतोय. धनचा पर्पल जो आहे तो वाला ॲप आहे हा. ओके, आणि पर्पलमध्ये खूप सारे फीचर्स आहेत. ॲक्च्युली ऑप्शन ट्रेडर ह्याचं नाव आहे ॲप्लिकेशनचं, आणि हा थोडासा ॲडव्हान्स लेवलचा ॲप्लिकेशन आहे आणि ह्याच्याबद्दल खूप जास्त डिस्कशन करण्यासारखं आहे, कारण की ह्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्स लेवलचे फीचर्स आहेत. ओके, सो जास्त वेळ नको घालवायला. ओके, मी तुम्हाला होमवरती, आता होम स्क्रीनवरती आहे मी या ठिकाणी. जर तुम्ही ॲरोवरती क्लिक केलं, तुम्ही सगळे इथे इंडेक्स तुम्हाला दिसतात. इंडेक्स वॉचलिस्ट बनवायची गरज नाही, तुम्हाला इंडेक्स एकाच क्लिकवरती इथं सगळे दिसतात की कसं कसं चाललं आहे. ओके, आता मार्केट क्लोज आहे राईट नाव, आणि मी वरती निफ्टी आणि बँक निफ्टी दिसते आपल्या या ठिकाणी. ओके, MCX पण दिसत आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. ओके, सो मी जास्त ह्याच्यामध्ये जाणार नाही, तुम्ही एक्सप्लोर करा. या ठिकाणी वॉचलिस्टवरती क्लिक करा. वॉचलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी वॉचलिस्ट असेल, फर्स्ट वॉचलिस्ट वगैरे, पण FNOवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तुम्हाला सगळे इंडेक्स दिसतात जे FNOमध्ये आहेत. सेन्सेक्स, मिड कॅप असू दे, फिन निफ्टी असू दे आणि बाकी सगळे. आपल्याला ऑप्शन चेन बघायचे. सो निफ्टीवरती क्लिक केलं आणि इकडं ऑप्शन चेनवरती क्लिक केलं. सो या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे ऑप्शन चेन दिसते, एकदम इझी. ओके, तुम्ही या ठिकाणी कधीही कसंही ट्रेड लगेच करू शकता, बास्केट वगैरे क्रिएट करू शकता, जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी फ्लॅश ट्रेड पण आहे. फ्लॅश ट्रेड म्हणजे काय? ॲट द मनीचा प्रीमियम लगेच तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता, सेल करू शकता लगेच, एकदम क्विकमध्ये. ओके, या ठिकाणी असं आहे की तुम्ही थोडंसं क्विकमध्ये ट्रेडिंग करू शकता. ओके, आणि जे ॲडव्हान्स फीचर्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. सो याप्रमाणे इथं तर पहिली गोष्ट बघून घ्या की ऑप्शन चेन वगैरे तुम्ही इथं बघू शकतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं FNO ॲक्टिवेट नाही आहे अकाउंटचं. ओके, सो ऑप्शन चेनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन चेन येते आणि तुम्ही लगेच इथूनच ऑप्शन चेनवरतून ट्रेड करू शकता. इकडे एक्सपायरी चेंज करू शकता वरती. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ना, सगळ्यात लास्टचं जे बटन आहे, जे पहिलं मध्ये जेव्हा क्लिक करता तेव्हा असतो पोझिशन्स, त्याच्या साईडला असतं ऑर्डर्स आणि त्याच्या साईडला असतं स्ट्रॅटेजीज. ओके, स्ट्रॅटेजीजवरती जेव्हा क्लिक करताना तुम्ही, तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. ओके, सो सुरुवातीपासून जाऊया. बिल्डर्सवरती आपण क्लिक केलं आहे. तुम्ही या ठिकाणी स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकता कुठलीही. ओके, कुठली स्ट्रॅटेजी बिल्ड करा, स्प्रेड्स वगैरे किंवा नॉन रिस्कल स्ट्रॅटेजीज या ठिकाणी बिल्ड करू शकता. इथे तुम्हाला कशामध्ये स्ट्रॅटेजी बिल्ड करायची ते सिलेक्ट करा. निफ्टी, निफ्टी बँक, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, याप्रमाणे तुम्ही कशामध्ये पण स्ट्रॅटेजी तर बिल्ड करू शकता. तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल एवढं नॉलेज नाही आहे, इकडे प्री बिल्ड स्ट्रॅटेजी दिलेले आहेत. ओके, सेकंड ऑप्शन बिल्डवरती क्लिक केलं की नाही, तर काय करायचं असतं की समजा फॉर एक्झाम्पल मला निफ्टीमध्ये ट्रेड करायचा आहे आणि माझा व्ह्यू ठरवायचा आहे मला की बुलिश साईडला आहे, बेरिश साईडला आहे की नॉन डिरेक्शनल आहे. म्हणजे कुठल्याही साईडला माझा व्ह्यू नाही, मार्केट असं एकाच रेंजमध्ये राहील असं मला वाटतं. सो समजा फॉर एक्झाम्पल मला बुलिश वाटतं, तर मी बुलिशवरती क्लिक करणार आणि या 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत या ठिकाणी. तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी या ठिकाणी ट्रेड करू शकता. मी पहिल्या स्ट्रॅटेजीवरती जर क्लिक केलं तर असं एक्सप्लोर होतं आहे. इकडे तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट, मॅक्सिमम लॉस या सगळ्या गोष्टी दिसतात. मॅक्सिमम प्रॉफिट या ट्रेडमध्ये 1000चा आहे, मॅक्सिमम लॉस आहे 1500चा. जर तुम्हाला ट्रेड करायचा आहे तर एक्झिक्यूट ट्रेडवरती क्लिक करा, हा ट्रेड एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके, याप्रमाणे आहे, म्हणजे इझी एकदम. त्याच्यानंतर आहे आउटलुक. आउटलुकमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतील, ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणजे स्ट्रॅटेजीज. ओके, त्याच्यानंतर आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन जी आपण लास्ट टाइम बघितली होती तीच ऑप्शन चेन इथं पण तुम्हाला दिसते डिरेक्टली. त्याच्यानंतर आहे ॲनालाइज. ॲनालाइजवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता की नाही, ॲनालाइजवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, व्हॉल्यूम दिसतोय, ओपन इंटरेस्ट दिसतोय, राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट इथं काय आहे, PCR वरती क्लिक करायचं, PCR. ओके, PCR वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं PCR दिसतोय, राईट. सो एकदम पॉवरफुल गोष्ट आहे, PCR चेक करू शकता. थोडंसं स्क्रोल करा खाली आणि मध्ये बघा काय आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट. ही आपल्या कामाची गोष्ट आहे. इथं तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्ट लाईव्ह दिसतो, थर्ड पार्टी ॲप्लिकेशनची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर आहे मॅक्स पेन. मॅक्स पेनवरती क्लिक करा. तुम्ही मॅक्स पेनवरती क्लिक करा, तुम्हाला मॅक्स पेन पण या ठिकाणी बघायला मिळू शकतो. एक्सपायरी चेंज करायची असेल तर एक्सपायरी चेंज करू शकता. समजा नेक्स्ट वीकचा मॅक्स पेन बघायचे, मी नेक्स्ट वीकला क्लिक केलं याप्रमाणे. ओके, मॅक्स पेन बघू शकता, चेंज इन ओपन इंटरेस्ट बघू शकता, काही पण बघू शकता. ओके, आता एक फीचर तुम्हाला सांगून देतो, ते इम्पॉर्टंट आहे. भरपूर लोकांचं कन्फ्युजन होतं. आता समजा मला एखादी स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे, निफ्टीवरती मी क्लिक केलं आहे आणि तुम्ही कस्टम स्ट्रॅटेजी ते क्रिएट करू शकता. मी डिलीट वगैरे करू शकतो पाहिजे असेल तर.
पण मी असं म्हणतो की मला माहिती नाही, एवढं जास्त नॉलेज नाही. मी नॉन डिरेक्शनल एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दाखवतो कशी करू शकतो. प्री बिल्डवरती क्लिक केलं आणि निफ्टी 50 आहे, नॉन डिरेक्शनलवरती क्लिक केलं आणि शॉर्ट स्ट्रॅडल मला क्रिएट करायचे. सो स्ट्रॅडलवरती क्लिक केलं आणि इथं मोरवरती गेलो आणि इथं आहे बघा सी इन बिल्डर. ओके, सी इन बिल्डर ह्याच्यावरती मी क्लिक केलं. जेव्हा ह्याच्यावरती क्लिक केलं मला पोझिशन्स या ठिकाणी दिसत आहेत माझ्या, बरोबर की नाही. तर इथं इम्पॉर्टंट काय काय असतं तुम्हाला सांगतो बघण्यासारखं आणि करायचं काय आहे. थोडंसं स्क्रॉल करायचं खाली आणि ऑर्डर टाईप बघून घ्या. ऑर्डर टाईप इंट्राडे आहे, तिथं डिलिव्हरी करा. कधी कधी तुम्ही पोझिशन डिलिव्हरीला घेता आणि तुमच्याकडून चुकून इंट्राडे होतं, मग पोझिशन कट होऊन जाते 3:15 वाजता. सो दॅट्स वाय तिकडे डिलिव्हरी पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, हे जे प्राइजेस आहेत ना इथं ज्या दिसत आहेत 21,500चा कॉल आणि पुट सेल होणार आहे ना, तर ते लिमिट प्राइजला होतं आणि मग कधी कधी एखादी ऑर्डर पेंडिंग राहून जाते. सो कधी पण काय करायचं, हा जो बॉक्स आहे ना 21,500च्या पुढचा बॉक्स, त्याच्यावरती टिक करायचं. ओके, दोन्ही साईडला. म्हणजे ह्याचा अर्थ काय की मार्केट ऑर्डरला प्लेस करा माझी ऑर्डर, लिमिट प्राइस नको आहे मला. लिमिट प्राइस जर तुम्ही केलं की नाही, कधी कधी ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही, एखादी ऑर्डर पेंडिंग राहते, एखादी ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाते. सो ती रिस्क घ्यायची नाही. इकडे मार्केटला क्लिक करायचं दोन्ही साईडला. कधीही लक्षात ठेवा लिक्विडिटीवाला स्टॉक पाहिजे किंवा लिक्विडिटीवाले इंडेक्स पाहिजे. मी सेन्सेक्समध्ये जर मार्केट प्राइस केली तर तिकडे स्लिपेज खूप जास्त लागू शकतं. म्हणून मी तुम्हाला निफ्टीवरती दाखवतोय. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी पण चालून जाईल. मिडकॅप, सेन्सेक्स, बँकेक्स नाही चालणार. ओके, तिकडे कसा आहे लिक्विडिटीचा इश्यू असतो, तिकडे मार्केट प्राइस यूज नाही करायची. सो याप्रमाणे करायचं आणि तुम्ही एक्झिक्यूट ट्रेड करू शकता. जर तुम्हाला हिचा पे ऑफ ग्राफ बघायचे तर इथं सेकंड बटन आहे पे ऑफ, इथं पे ऑफ दिसतो तुम्हाला आणि ह्याच्या खाली तुम्ही डिटेल्स पण बघू शकता बाबा. ओके, आणि इथूनच एक्झिक्यूट ट्रेड करू शकता. आणि स्ट्रॅटेजीवरती परत क्लिक केलं, थोडंसं खाली गेलो. या ठिकाणी बघा मला काय दिसतंय, मॅक्सिमम लॉस अनलिमिटेड आहे. मॅक्स प्रॉफिट मला 14,745 रुपयाचं या ठिकाणी होऊ शकतं. लॉट साईज 1, 2, 3 असे मल्टिपल लॉट्स मी करू शकतो. तुमच्या फंडनुसार असतं आणि फंड रिक्वायरमेंट पण तुम्हाला इथं दिसणार का फंड किती लागणार ह्या स्ट्रॅटेजीला करायला, राईट. सो थोडंसं स्क्रोल करा खाली तर तुम्हाला मार्जिन रिक्वायरमेंट दिसत असेल बघा की बाबा किती फायनल मार्जिन लागणार तुम्हाला. याप्रमाणे इकडे सगळे डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत. थोडंसं एक्सप्लोर करा, खूप भारी फीचर्स आहेत ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली पर्पल जो ॲप आहे हा वाला ऑप्शन ट्रेडर जो ॲप आहे ना, तो खूप जास्ती मस्त आहे, पॉवरफुल आहे. एकदम फास्टमध्ये एक्झिक्युशन आहे. तुम्ही एकदम फास्टमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकता ह्याच्यामध्ये. मस्त एकदम ॲप आहे. ओके, जर तुम्ही ट्रेडिंग ऑप्शन्समध्ये करताय तर. बाकी तुम्हाला स्टॉक्स वगैरे करायचे तर ऑब्वियसली जो बेसिक त्यांचा ॲप्लिकेशन आहे तोच यूज करा. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये थोडासा ॲडव्हान्स जर वापरायचा असेल तर हा आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात भारी फीचर तुम्हाला सांगू का कुठला, ॲनालाइजवरती गेल्यानंतर जे दिसतंय ना आपल्याला ओपन इंटरेस्ट PCR, हे खूप भारी आहे. कारण की थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आपलं कुठलं यूज करत नाही आपण चेंज इन ओपन इंटरेस्ट पण इथंच बघू शकतो, मॅक्स पिन पण इथंच बघू शकतो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही यूज करा. ओके, आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. बाय बाय, जय महाराष्ट्र.